सुखाचे क्षण असो, दुःखाचा काळ असला तरीही चहाचा कप आपल्यासोबत असतोच. एखादं नातं नव्याने सुरू होतं ना, त्यावेळेस चहाच्या कपापासून तर सुरुवात होते. हा प्रत्येकाचा अनुभव असेल. अरे पण अपवाद काही लोक आहेत ज्यांचा प्रेमविवाह झाला आहे ते. बघा ना, एखादी गोड बातमी समजली की सहज तोंडातून निघतं, चला एक मस्त फक्कड चहा होऊन जाऊ दे. चहा पिणं हे कोणासाठी तरी नशा असू शकतं, कोणासाठी तरी तो आनंद असू शकतो. कोणी तर चहा ही त्या विशिष्ट क्षणाची गरज म्हणून सुद्धा पितो. जेव्हा स्वतःला वेळ द्यायचा असतो त्यावेळेस सुद्धा चहाच घेतला जातो. चहा हा आपलेपणाची जाणीव करतो. कोणासाठी तरी कोणाच्या तरी सोबतीची तो जाणीव करून देतो. आणि जेव्हा हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत असतं तेव्हा त्या क्षणाचा साक्षीदार सुद्धा तो होतो. व्यक्तिमधील वाद मिटवताना सुद्धा खूप मोलाचा वाटा या चहाचा असतो. किती आणि काय गुण गावे ते ह्या चहाचे. बघा ना, असं म्हटलेलं आहे की चांगला चहा आणि चांगला सल्ला हा प्रत्येकच ठिकाणी मिळेल असं नाही. बाकी तर काय हो, सगळीकडे गढूळच पाणी. मग ते चहाचं असू दे किंवा विचारांचं. एकूणच काय तर आवड, सवड, निवड, मैत्री, त्याग, विश्वास, जाणीव, गरज, एकटेपणा, एखाद्याचं असणं एखाद्याचं नसणं, या प्रत्येक गोष्टीमध्ये चहाचा कप असतो. आणि चहाच्या एका कपामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य.